तुम्हाला माहित असेल यूट्यूबवरती आपण एक व्हिडिओ टाकला होता बोलबिडू सारखे थंबनेल कसे बनवायचे. मला वाटलेलं खूप चांगला चालेल, चांगला व्ह्यूज प्रमाणे चालला, पण कमेंट्स अशा आल्या की नुसतीच थिअरी आहे, दाखवलं तर काही नाही, नुसतंच थंबनेलवरती होतं आणि व्हिडिओमध्ये काहीच नाही आहे, अशा बऱ्याचशा थोड्याशा कमेंट आल्या. तर लक्षात आलं माझ्या की लोकांना अपेक्षा होती की मी ते करून दाखवेन डिझाईन. मी फक्त त्यात बोललो आणि इन जनरल थंबनेलमध्ये काय नियम असले पाहिजेत हे मी सांगितलं. तर आता आपण काय करूया, सगळा सेटअप शूटचा रेडी आहे. आपण लगेच एक थंबनेल बनवूया, म्हणजे बोलबिडूचाच थंबनेल बनवायचा आहे. त्यांच्या चॅनलवरती जायचं, चॅनलवरती जाऊया आणि त्याच्यावरती जो कुठला थंबनेल आपल्याला चांगला वाटेल, खूप चांगला बनलाय तसाच्या तसा आपण बनवूया. आणि ते बनवत असताना मी तुम्हाला एक्सप्लेन पण करून दाखवेन. तर त्यासाठी आता आपण लगेच सेटअपकडे आलेलो आहोत आणि आपण शूट सुरू करूया. हॅलो, येस, टेस्टिंग. तर जसं मी तुम्हाला म्हटलेलं, इथे कमेंट्स तुम्ही बघू शकता. ओनली थिअरी, तू जो बोल रहा है सबको मालूम है, बोगस व्हिडिओ, अरे माणसा सांगतो काय, करून दाखव की बाबा, तू थंबनेल का बनवायचं दाखवलं नाहीस तू. सो अशा कमेंट्स आल्या. थंबनेल बनवून दाखवतो. आता आपण काय करायचं आहे, सगळ्यात पहिली गोष्ट जायचं यूट्यूबवरती. यूट्यूबवर जाऊन तिथे आपण सर्च केलं बोलबिडू चॅनलचं नाव. बोलबिडू चॅनल आता इतकं असा चॅनल आहे ना हा, जो म्हणजे आपल्या डोक्यात विषय आला आणि त्यांनी केला नाही असं होत नाही. आता व्हिडिओ सेक्शनमध्ये गेलो, 1 तास आधीचा व्हिडिओ आहे. शेवटची रांग, स्वाभिमान गहन, त्या बाबतीत ठाकरेंचं नरेटिव्ह गणतंय. आता हा जो व्हिडिओ केला आहे त्यांनी, हा 1 तास आधीचा आहे. 1 तास आधी थंबनेल डिझायनरने हे बनवलेलं आहे. आपण लगेच ते बनवून बघूया. सगळ्यात पहिलं त्याचा बेस कलर. फोटोशॉपमध्ये आलो, साईज आहे 1920x1080, जी थंबनेलची बाय डिफॉल्ट साईज आहे यूट्यूबने सांगितलेली. सगळ्यात पहिलं तुम्ही बॅकग्राऊंड ह्या डिझाईनला ना, जेव्हा तुम्ही कॉपी करता, किंवा कॉपी नाही म्हणू शकत, इन्स्पिरेशन. आता इथे तुम्हाला मी मिमिक करून दाखवणार आहे की जसंच्या तसं हे कसं बनवता येईल. आणि ते बनवत असताना तुम्ही ते थोडंसं समजून घ्यायचं की हे असा इफेक्ट आणण्यासाठी आपण काय काय स्टेप्स घेतल्या. ठीक आहे. तर सगळ्यात पहिलं बॅकग्राऊंड, जो सगळ्यात खाली आहे तो ग्रीनिश ब्लॅक असा कलर आहे तो. तर तो आपण कलर इथे ॲड करूया. ठीक आहे. तर सगळ्यात पहिलं जायचं इथे सॉलिड कलरमध्ये. सॉलिड कलर जो ग्रीनिश आहे थोडासा टोन, आणि ब्राऊन साईड थोडीशी. येस, ठीक आहे. तर हा कलर आपण इथे ॲड केला. थोडं बघून लक्षात येत आहे ग्रीन कमी आहे, एवढा नाही आहे ग्रीन हा, आणि हे थोडंसं ब्राऊन साईडला गेलं. ठीक आहे. आपला बेस कलर झाला. त्यानंतर सगळ्यात पहिलं ह्याचं एक टेक्स्चर आहे. ठीक आहे. तर ग्रंज टेक्स्चर. ठीक आहे. ग्रंज टेक्स्चरवरती आपलं असं गुगलवरती सर्च केलं. त्यानंतर इथे थोडं वेगळे टेक्स्चर येत आहेत. आपल्याला पाहिजे थोडं ग्रीन्स. ठीक आहे. तर ते थोडं डॉट 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 दिसत आहेत, त्याला म्हणतात ग्रीन्स. थोडंसं शोधावं लागणार, आणि मी प्रयत्न करतो की जितकं जास्त त्यांनी केलं आहे तसंच्या तसं बनायला. त्यामुळे मी थोडंसं शोधण्यात वेळ घालवणार आहे. आणि काय आहे की तुम्ही व्हिडिओ बघत असताना सुद्धा थोडासा पेशन्स ठेवून बघा, कारण व्हिडिओ थोडा लेंदी असू शकतो आणि शिकण्यासारखं प्रत्येक क्षणाला काही ना काहीतरी मी सांगणार आहे. ग्रंज ग्रीन टेक्स्चर असं काहीतरी सर्च करूया. तुम्ही लक्षात ठेवा की मी काय सर्च करतोय, मला जेव्हा काय पाहिजे तेव्हा मी काय सर्च करतो, ह्या गोष्टी तुम्हाला माहीत पाहिजेत. ठीक आहे. तर इथे ना थोडासा एक आपल्याला पाहिजे असा टेक्स्चर मिळाला आहे, थोडा ब्राईट आहे. त्याला आपण फोटोशॉपमध्ये घेऊन चेंज करू शकतो. ठीक आहे. तर हे आपण मागे लावलं असं, आणि त्यानंतर ह्याच्यात ब्लेंड मोडमध्ये जाऊन ह्याला आपण ब्लेंड मोड थोडा ट्राय करू. ठीक आहे. सॉफ्ट लाईट केल्यावरती बघा हा टेक्स्चर बघा, आणि त्यांनी बनवलेला टेक्स्चर बघा, जवळपास सारखा आहे. ठीक आहे. तर आपला बेस तयार झालेला आहे. आता आपल्याला करायचं आहे टेक्स्ट लावून घ्यायचा आहे. आता इथे एक महत्त्वाची गोष्ट, जेव्हा कधी थंबनेल डिझाईन करता, डिझाईन छान असतं पण लिहिलेलं काहीतरी विचित्र असतं, तेव्हा थंबनेलचं काम जे आहे व्हिडिओवरती लोकांना घेऊन येणं ते कदाचित होणार नाही. तेव्हा इथे कॉपीरायटरचं काम खूप महत्त्वाचं असतं. म्हणजे आता इथे लिहिताना काय लिहिलं, शेवटची रांग, कारण हा विषय खूप आत्ता ताजा आहे आणि ठाकरेंना शेवटच्या रांगेत बसवलं, ही बातमी खूप चालली आहे. तर शेवटची रांग हे त्यांनी मोठं केलं आहे. तर हे तुम्हाला समजलं पाहिजे, किंवा हे तुमच्या कॉपीमध्ये असलं पाहिजे. तर शेवटची रांग असं लिहिलं आहे, आणि तो फॉन्ट आहे, मला वाटतं पॉपिन फॉन्ट नाही आहे, तो आहे मुक्ता आधीपासून सिलेक्टेड आहे. शेवटची रांग असं लिहिलं आहे. आपण मराठी कीबोर्ड सिलेक्ट करूया
आणि इथे जाऊया, शेवटची रांग लिहूया, शेवटची रांग. रंग येते, डबल ए करायला लागेल. आणि अच्छा, माझ्या कीबोर्डचा काहीतरी प्रॉब्लेम आहे मला वाटतंय. येस, नाहीच येते. रांग ग ग ग ग ग. येस, आता माझा कीबोर्डचा प्रॉब्लेम आहे. त्यासाठी आपण जाऊया आता गुगल इनपुट. हे माहीत नाही, काहीतरी प्रॉब्लेम आहे. तर मी आता गुगल इनपुटवरती जाऊन हे सगळं करतो. माझा मराठी कीबोर्ड काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे, तो चालतच नाही आहे. जाऊ द्या. तर इथे यायचं आहे आणि इथे टाकूया शेवटची रांग, शेवटची रांग. आणि हा टेक्स्ट मी इथून कॉपी केला, इथे येऊन पेस्ट केला. ठीक आहे, शेवटची रांग असं लिहिलं, मोठं मोठे इथे लावलं. त्यानंतर तो बोल्ड कलर आहे, ठीक आहे, सॉरी बोल्ड फॉन्ट आहे. आणि ह्याला मी करतो एक्स्ट्रा बोल्ड आहे आपला, बरोबर. अच्छा, मला वाटतं बरोबर आहे, मला फक्त दिसताना तो वेगळा वाटला. असं नाही, आपला हा फॉन्टच वेगळा आहे, यांनी घेतलेला फॉन्ट वेगळा आहे. कदाचित हा जवळपास सारखा फॉन्ट आहे, पण हा कुठलाही समजत नाही आहे. मुक्ता पॉपिन आहे काय? नाही, पॉपिन तर नाही आहे. मुक्ता, एक मुक्ता, अजून कुठला फॉन्ट आहे हा, शोधावं लागेल. मुद्दाम मी जे चुका होत आहेत त्या मी एडिटमध्ये ठेवणार आहे, कट करणार नाही आहे, जेणेकरून तुम्हाला समजेल. आणि ह्यावेळेस मी व्हिडिओला असं खूप क्रिस्प किंवा चुकलं की लगेच कट असं काहीच करत नाही आहे. मी आहे असंच ठेवतो आहे, कारण तुमच्या त्या चुका तुम्हाला त्या चुका माझ्या लक्षात याव्यात. वाटतं नोटोसॅन आहे, आपण एकदा ट्राय करून बघू. जर तुम्हाला असं प्रॉब्लेम येत असेल ना, फॉन्ट कुठला आहे, तर इथे येऊन तुम्ही टाकू शकता असं, आणि डायरेक्ट इथल्या इथेच चेक करता येईल. नोटोसॅन त्यांनी जो फॉन्ट लावला आहे तो श बघा कसा आहे आणि ट बघा कसा आहे. सो मला तो आपण ते लक्षात ठेवून आपण कदाचित शोधू शकतो. गुगल फॉन्टच असणार. यंत्रमानव कदाचित आहे. येस, आपल्याला सापडलं आहे. ठीक आहे. सो ही गोष्ट काय की मी डायरेक्ट जर यंत्रमानव घेऊन तुम्हाला दाखवलं असतं तर तुम्हाला समजलं नसतं मी शोधलं कसं किंवा मी काय केलं. ठीक आहे. तर हा फॉन्ट त्यांनी वापरला आहे. हे इथे बघा, तुमच्या लक्षात येईल जेव्हा बोल्डवरती आपण इथे येऊन थांबतोय, हे आणि हे बघा एकदम सेम आहे. येस, हाच फॉन्ट आहे तो यंत्रमानव. मी असं म्हणत नाही आहे बोल व्हिडिओचे थंबनेल कॉपी करा, पण मी म्हणतोय की कुठलंही डिझाईन तुम्हाला जेव्हा डिकोड करायचं असतं, शोधायचं असतं कसं केलं आहे, तेव्हा हे एवढं सगळं करावं लागतं. ठीक आहे. कदाचित यंत्रमानव माझ्या PC मध्ये असेल. येस, आहे. मस्त. ठीक आहे. तर हे आपण केलं. इथे शेवटची रांग असं इथे लिहिलं. आता आपण येऊया ह्याच्या कलरवरती. कलर ब्राईट येलो कलर, ज्याच्याने लक्ष त्याच्याकडे जाईल लगेच. आणि हा येलो नाही आहे, थोडासा ऑरेंज आहे. ठीक आहे. थोडासा भगवा आपल्याला करायचा आहे. परफेक्ट. मस्त. ठीक आहे. हे झालं. आता त्याच्यानंतर तुम्ही अजून त्या फोटोला जर झूम करून बघितलं ना, तर तुमच्या लक्षात येईल एक ड्रॉप शॅडो आहे. तर ती आपण ड्रॉप शॅडो ॲड करूया. ड्रॉप शॅडो ॲड केली, डिस्टन्स वाढवलं. ती आता दिसणार नाही आहे कारण आपलं डार्क बॅकग्राऊंड आहे. आणि इथे त्यांनी एक फोटो टाकला आहे, त्याच्यावरती पण आपण काम करू. आपण आधी एक सगळे टेक्स्ट लावून घेऊया. तर त्यासाठी नंतरचा भाग आहे स्वाभिमान गहन. ठीक आहे. तर हा एक दुसरा शब्द आहे जो जास्त जिव्हारी लागणारी गोष्ट आहे किंवा जास्त लक्ष जाईल असा शब्द आहे तो स्वाभिमान गहन. कसं आहे, थंबनेलवरती हे असे टेक्स्ट वापरले जातात, ते खरं असो खोटं असो माहीत नाही. स्वाभिमान गहन. ठीक आहे. गहान की गहन आहे, सॉरी गहान. ठीक आहे. स्वाभिमान गहान आपण बरोबर लिहिलेलं आहे. स्पेलिंग चुकल्या कुठे तर प्लीज थोडंसं माफ करा, कारण मी आता थोडं तुम्हाला डिझाईन शिकवण्याच्या ह्याच्यात आहे. स्वाभिमान गहन. व्हाईट कलर आहे, व्हाईट केला. जेव्हा जेव्हा तुम्ही असं थंबनेलवरती टेक्स्ट लिहिता ना, प्रयत्न करा की वेगवेगळे शब्द वेगवेगळ्या टेक्स्ट बॉक्समध्ये असतील, जेणेकरून तुम्हाला एडिट करायला सोपं पडतं. म्हणजे ह्याला वेगळं आणि ह्याला वेगळं. आता स्वाभिमान गहन, त्यांनी गहन खूप मोठा लिहिला आहे. सगळ्यांचे ड्रॉप शॅडो मी आत्ता सध्यासाठी काढून ठेवतोय कारण ते डिस्टर्ब करत आहे.
नंतर आपण ह्याच्यावर काम करू. ह्याचं मी ड्रॉप शेडो सगळ्यांच्या आत्ता काढून ठेवले. आता स्वाभिमान हे गहनसोबत अलाइन केलं आहे त्यांनी असं, आणि हे केलं वरती थोडंसं टच, आणि ह्यानंतर हे दोन्ही घेऊन थोडंसं ह्याच्यासोबत मॅच केलं. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण हे इथे लावलेलं आहे. दोन्ही मला वाटतं एक्स्ट्रा बोल्ड आहे, सॉरी ब्लॅक आहे, बोल्ड नाही आहे. आणि हे पण मला वाटतं बोल्ड नाही आहे, ब्लॅक आहे. हां, तर हे बरोबर बसलेलं आहे. आता ह्याच्यानंतर काय आहे, खालची जी खालचा जो टेक्स्ट आहे ते वेगळ्या कलरमध्ये आहे आणि त्याला वेगळं अजून हायलाईट केलं आहे. त्या बाबतीत ठाकरेंचं नरेटिव्ह गणलं. हा सगळा टेक्स्ट थोडा वरती सरकवतो, नंतर ह्याच टेक्स्टची कॉपी केली आणि त्या बाबतीत ठाकरेंचं. तर आता पुन्हा यायचं इथे आपल्या ह्याच्यात, आणि त्या बाबतीत ठाकरेंचं. ठीक आहे. हे एवढा टेक्स्ट आपण घेतला, फोटोशॉपमध्ये आलो, पेस्ट केलं. त्या बाबतीत मला चुकलं होतं, ठाकरेंचं. आणि त्यानंतर इथे आलो, परत चेक केलं, हा टेक्स्ट छोटा केला आणि खाली परत आहे नरेटिव्ह गणलं. ठीक आहे. तर नरेटिव्ह थोडंसं लक्षात घ्यावं लागतं मराठीमध्ये कसं टाईप करायचं, कारण हे इंग्लिश शब्द आहेत. नॅरेटिव्ह झाले का ते, नरेटिव्ह. ठीक आहे. नरेटिव्ह गणलं, परफेक्ट, मस्त. गणतंय लिहिलंय, गणतंय. ठीक आहे. हे घेतलं इथे नरेटिव्ह मी पुन्हा त्या ह्याच्यातच टाकलं, ह्याची कॉपी करून खाली घेतलं आणि त्यात हे टाकलं. ठीक आहे. हे त्या बाबतीत ठाकरेंचं नरेटिव्ह गणलं. ठीक आहे. हे सगळं आता आपलं टेक्स्ट लावून झालेलं आहे. आता ह्याला आपल्याला करायचं आहे कलरिंग. तर त्यासाठी हा जो कलर आहे इथे, हा जो फॉन्ट आहे तो सिलेक्ट केला आणि हा आहे ऑरेंज कलरचा. ठीक आहे. तर इथे मी कलर केला. आता ह्याच्यात त्यांनी काय केलं आहे, मागे ना एक छोटीशी लाईन आणि काहीतरी केलं ज्याच्याने ते वेगळं हायलाईट होईल. तर ते कसं केलं असेल ह्याचा विचार मी करतो आहे. कदाचित हा ब्रश टूल असेल, माहीत नाही मला, पण डिकोड करायचं चाललं आहे आपलं की हे नक्की केलं कसं. तर ब्रश टूलमध्ये जाऊन तुमच्याकडे ना ड्राय मीडिया ब्रशेस असतात, त्याच्यातला एखादा ब्रश घ्या आणि हा जो कलर आहे ग्रंजिश, थोडा येलोइश असा कलर आहे, तो कलर आपण कलर नंतर चेंज करू शकतो. नाही, ही खूपच विचित्र येते, थोडी थिन लाईन आहे ती, वाटतंय. हो, आता बरोबर आहे. किंवा त्यांनी ना पेपर टेक्स्चर सारखं पण काहीतरी केल्यासारखं वाटतंय, माहीत नाही, याचा अजून थोडा विचार करावा लागेल. पण असो, याचा फ्लो मी थोडा वाढवतो. हे थोडं लाईट दिसत होतं. हां, बऱ्यापैकी ठीक आहे. आता हे आपण अरेंज नंतर करू, पण हे थोडं मी गिरवल्यासारखं पण करतो आहे, म्हणजे थोडं मागे पुढे करून. एक्झॅक्ट सेम तर नाहीच बनणार आपलं डिझाईन, कारण प्रत्येक डिझाईन युनिक असतं, ते एकदम सेम तर बनणार नाही, पण मी प्रयत्न करतो आहे. ठीक आहे. तर हे झालं आपलं. इथे आपण एक हायलाईट करायला केलं, इथे पण काहीतरी केलं आहे त्यांनी, असं काहीतरी केल्यासारखं वाटतं आहे, छान वाटतं आहे. ठीक आहे. असो, हे ठेवूया आपण, चांगलं वाटतं आहे. ठीक आहे. तर त्यानंतर नरेटिव्ह गणतयला वेगळा एक कलर दिला आहे त्यांनी. खूप साऱ्या शब्दांवरती हायलाईट करायला ना वेगवेगळा कलर दिलेले आहेत, जे छान वाटतं आहे. आणि ऑरेंजमधला थोडासा लाईट कलर आहे हा. ही त्यांची थीम आहे, असं माझं म्हणणं नाही आहे की हे तुम्ही हेच कलर वापरले पाहिजेत. ही त्यांची थीम आहे. असं नाही वाटलं पाहिजे की तुम्ही बनवलेला थंबनेल हा बोलबिडूचा थंबनेल आहे. असं वाटलं पाहिजे की बोलबिडू सारखंच एक यूट्यूब चॅनल आहे जो इतकं चांगली माहिती देतं आणि त्यांचे थंबनेल पण छान आहेत, म्हणजेच तुमचे थंबनेल सुद्धा छान आहेत, असं झालं पाहिजे. कारण ही त्यांनी बनवलेली स्टाईल आहे जी सगळ्यांना आवडते आणि सगळे हे सर्च करतायत. असो, त्यानंतर आता आपण खाली इथे जरा चेक केलं तर इथे तुम्हाला समजेल, इथं ना खालून एक ब्राऊन कलरचं ग्रेडियंट दिलं आहे, तो सुद्धा आपण देऊया. ते इथे आपल्या टेक्स्चर लेअरवरती येऊया. इथून एक ग्रेडियंट असा द्यायचा, एक नवीन लेअर तयार झालीच ग्रेडियंटची. त्यात जाऊन ब्लॅकच्या जागी आपण इथे ब्राऊन कलर ॲड करूया, मस्त. आणि इथे
इथे सुद्धा दुसऱ्या टोकाला पण ब्राऊन कलर दिला. हा थोडासा जास्त वाटतंय. ह्याचा ओपॅसिटीवरती आपण काम करू. सध्यासाठी हे लावलं आहे ते ठीक आहे. ठीक आहे, तर हे आपण असं खालून लावलं. बऱ्यापैकी सेम दिसायला लागले, असं वाटतं त्यांचाच आहे. छान, मस्त. तर आता इथे उद्धव ठाकरेंचा फोटो आपल्याला इथे लावायचा आहे. उद्धव ठाकरेंचा आता हाच सेम फोटो मला मिळेल की नाही माहीत नाही, पण आपण सर्च करू. कारण मी हे सुद्धा बघितलं आहे, तुमच्या थंबनेलमध्ये जे फोटो तुम्ही वापरता हे खूप क्लिअर आणि खूप चांगले असले पाहिजेत. त्याच्याने खूप फरक पडतो. आणि बोलबिडूच्या थंबनेलचे फोटो खूप क्लिअर असतात, खूप क्रिस्प असतात आणि खूप काय म्हणतात, लॉजिकली त्यांनी ते लावलेले असतात की लिहिलंय काहीतरी वेगळं आणि फोटो काहीतरी वेगळाच आहे, असं होत नाही. मी बऱ्याचदा बघितलंय त्यांच्या चॅनलवरती खूप छान पद्धतीने ते फोटोज लावलेले असतात. तर हा विचार करतानाचा फोटो आहे, त्यांनी हात असा केलाय. कदाचित हा इंटरव्ह्यू मधला फोटो असावा, कारण ते दुसऱ्या साईडला पण बघतायत. तसा फोटो मिळणं, चेहऱ्यावरती हात असलेला हा फोटो बऱ्यापैकी आहे. कदाचित आपण ह्याला घेऊ शकतो. एक काम करू, हा फोटो आपण घेऊया सध्यासाठी. हा फोटो पण छान आहे, पण तो ठीक आहे, चालेल, आपण हा फोटो घेऊ. हा क्लिअर पण आहे, पोज थोडीशी बदलते, पण हा फोटो छान आहे. हा फोटो आपण घेतला. फोटो घेतल्यानंतर कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट आणि आपण इथे याला प्लेस केलं. ठीक आहे, तर ह्याला आपण प्लेस केलं इथे थोडंसं खाली. कदाचित ह्याला फ्लिप करून बघू आपण जर ठीक वाटतं. येस, फोटोला फ्लिप केलं तर अजून छान वाटतंय. आता ह्या स्मार्ट ऑब्जेक्टला आपण इथे डबल क्लिक करून ओपन केलं. ऑब्जेक्ट सिलेक्शनमधून सिलेक्ट सब्जेक्ट केलं आणि सिलेक्ट सब्जेक्ट करून इथून खाली मास्क लावला. बॅकग्राऊंड कसं काढायचं याचा हा ट्युटोरियल नाही आहे, त्याच्यासाठी वेगळ्या व्हिडिओज आहेत. मी पटकन तुम्हाला हे करून दाखवलं. बॅकग्राऊंड आपण काढलेलं आहे. आता याच्या पुढे त्या फोटोला इफेक्ट कसा दिलाय ते आपल्याला बघावं लागेल. आता ह्याच्यावरती तुम्ही बघाल हाय कॉन्ट्रास्ट, काय म्हणतात त्याला, हाय कॉन्ट्रास्ट असा फोटो आहे. त्याच्यात ग्रेन्स आणि डिटेल्स खूप वाढवलेले आहेत. तर ते तुम्ही करू शकता फिल्टरमध्ये जाऊन कॅमेरा रॉ फिल्टरमध्ये यायचं आहे. एक तर पहिल्या फोटोचा कॉन्ट्रास्ट वाढवायचा आहे. त्यानंतर थोडासा एक्सपोजर वाढवूया आणि आपण प्रयत्न करूया त्याच्या जवळ जायला. त्यानंतर इथे कदाचित थोडासा व्हायब्रन्स पण वाढवू शकतो. त्याच्यानंतर टेक्स्चर वाढवायचं आहे आपल्याला फोटोवरचा, ज्याच्याने तो ग्रेनी फील आहे ना तो येईल. क्लॅरिटी पण थोडीशी वाढवायची. हा फोटो टू फोटो डिफरन्स आहे, असं नाही की मी इथे करतो तेवढंच केलं पाहिजे. तुम्ही बघा तुमच्या फोटोला ते किती होत आहे. त्यानंतर नेहमीचा एस कर्ववरती येऊन इथे थोडासा एस कर्व बनवायचा. बऱ्यापैकी सेम फील आलेला आहे. त्यानंतर इथे शार्पनिंग करू शकतो जर गरज वाटली तर, थोडीशी, जास्त नाही. आणि इथे येऊन थोडंसं सॅच्युरेशन आपण कमी करूया. इथे बघा हाय सॅच्युरेशन फोटो नाही आहे हा, आणि हे आपण ओके केलं. तुम्ही बघाल इथे बऱ्यापैकी तो फील आलेला आहे. आता याच्यानंतर इथे मी याच्यानंतर ना इथे ग्रेडियंट ह्या फोटोच्या वरती आहे, त्यामुळे हा फोटोला मी इथे खाली घेतो आणि ह्या फोटोला पण आपण ना मास्क करूया आता ग्रेडियंट आहे. येस, आता ते बरोबर वाटतंय. हां, परफेक्ट. आता केसांमध्ये सिलेक्शन थोडंसं खराब झालं आहे, तर ते आपण इथे येऊन ते काय नीट करू शकतो. सिलेक्शनमध्ये यायचं आहे, पुन्हा यायचं सिलेक्ट अँड मास्कमध्ये आणि इथे येऊन हेअर ब्रश घेऊन इथे तुम्ही ते नीट करू शकता. रिफाईन हेअरवरती क्लिक करूया आणि ओके करूया. परत इथे सेव्ह केलं, हा ऑप्शन बंद केला, ऑब्जेक्ट बंद केला आणि इथे येऊन जरी अजून वाटत असेल हे तुम्ही ब्रशेस घेऊन थोडंफार इरेजिंग करू शकता, ज्याच्याने ते खराब वाटणार नाही. जो ग्रीन टेंट आला आहे तो तुम्ही तो काढू शकता. तर हे क्लिनिंगचं काम आहे. मी तुम्हाला फक्त बेसिकली एक थंबनेलचं दाखवून देतो आत्ता. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये इथे ना गॅप आहे. त्या गॅपमध्ये त्यांनी तो फोटो दाखवला आहे जो जिथे आदित्य ठाकरे शेवटच्या रांगेत बसलेले आहेत. शेवटची का ती मागची रांग आहे त्यात ते बसलेले. तर तो फोटो आपल्याला शोधायला लागेल आणि तो फोटो तुम्हाला तिथे कॉम्प्रोमाइज करून चालणार नाही की दुसरा कुठला तरी, कारण ही बातमी आहे. त्यामुळे आपण एक काम करू, इथे ना आदित्य ठाकरे असं सर्च करू आणि आदित्य ठाकरे ऑन लास्ट रो असं काहीतरी सर्च करून बघू, ज्याच्यात तो फोटो येतोय का. इन लास्ट रो
नाही. राहुल गांधी टाकून बघू, कारण त्यांची ती प्रेस कॉन्फरन्स का काहीतरी मीटिंग होती. तुमच्या डिझायनरला किंवा तुम्हाला, तुम्ही जर डिझायनर असाल तर तुम्हाला बातमी माहीत असणं गरजेचं आहे. त्या व्हिडिओमध्ये काय थंबनेल जर तुम्ही बनवताय तर नाही, इथे सुद्धा फोटो येत नाही आहे. न्यूजमध्ये जर आपण गेलो कदाचित तर आपल्याला मिळू शकतं. मूव टू बॅक बेंच, थोडंसं शोधावं लागतं, हे रिसर्चचं काम आहे. नाही, ह्यांनी पण नाही टाकलं, इंडियन एक्सप्रेसनी पण तो फोटो नाही टाकला आहे. इथे तरी आहे का? नाही, इथे पण नाही. इथे आहे मला वाटतंय. येस येस येस, मिळाला. तो फोटो बोलबिडूने काय केलं, झूम केलं आहे. ओके, हाच तो फोटो आहे, पण त्या फोटोला त्यांनी झूम केलं आहे, हा पार्ट नाही आहे. अच्छा, आता ह्याचा आपल्याला हाय रेझोल्युशन फोटो शोधावा लागेल. ओके, आपल्याला लक्षात तर आलं तो फोटो कुठला आहे. इथे येस, मिळाला इंस्टाग्रामवरती. अच्छा, आदित्य ठाकरेंनीच टाकलं आहे का? अच्छा, फॅन पेज आहे कुठला तरी, त्यांनी ते टाकलेलं दिसतंय. ठीक आहे, तर हे आपण फोटो घेतला. ठीक आहे, आणि ह्याला थोडंसं मोठं करून इथे आपण प्लेस केलं. आता ह्याला ऑल्ट प्रेस करून मास्क ॲड केला, ज्याच्याने ते गायब झालं. आणि आता ब्रश टूल घ्यायचा आहे, व्हाईट कलरचा सॉफ्ट राऊंड ब्रश. व्हाईट कलर घेतला आणि ओपॅसिटी फ्लो थोडंसं कमी ठेवतं, आणि जिथे जिथे तुम्ही पेंट कराल तिथे तिथे ते दिसणार आहे. अशा प्रकारे आपण इथे ॲड केला हा फोटो. तर इथे नाही, ह्या फोटोला त्यांनी इफेक्ट दिला आहे, इथे थोडासा ग्रीनिश टेंट त्याच्यावरती आहे. हा फोटो मी आपल्याकडे आता हायरेस फोटो नाही आहे, बोलबिडूचा रिसोर्सेस असतील, त्यांची ती मीडिया कंपनी आहे, त्यामुळे त्यांच्याकडे फोटोज पटापट मिळत असतील, आपल्याकडे नाही आहेत. असो, पण त्याच्यावरती आता एक सॉलिड कलर टाकला, हाच कलर आहे तो. त्याच्यानंतर ह्याला क्लिप केलं, आणि क्लिप केल्यावर क्लिपिंग मास्क, आणि त्या कलरचा ब्लेंड मोड मी ओव्हरले पण करून बघितलं. हां, येस, कलर केला तर तो त्याचा कलर ॲड होतोय, फक्त एवढं सॅच्युरेशन नाही आहे त्याचं, त्यामुळे सॅच्युरेशन आपण कमी केलं. कलरमधलं सॅच्युरेशन पार्ट थोडा कमी केला, आणि येस, ठीक आहे, हे इथे ॲड झालेलं आहे. आता ह्याच्यात काय करायचं आहे, हे सगळं सिलेक्ट केलं आणि आपण थोडंसं नीट अरेंजमेंट करूया याचं. उद्धव ठाकरेंचा फोटो पुढे आहे, त्यामुळे हा फोटो मी घेऊन वरती सरकवला. त्यानंतर हात इथे टेक्स्टसोबत मर्ज होतं, त्यामुळे ते दिसून येत नाही आहे टेक्स्ट. त्यासाठी आपण काय करायचं आहे, आता हा जो लेअर केला होता ह्याच लेअरवरती आपण थोडासा ब्लॅक कलर ॲड करू शकतो, ज्याच्याने ते दिसून येईल. ठीक आहे, आता हे दिसतंय. आता ह्याच्यावरती एक टेक्स्चर दिसतं, तर डॉटेड पॅटर्न असतो, एक डॉट पॅटर्न म्हणतात त्याला, डॉट पॅटर्न टेक्स्चर सुद्धा म्हणतात. तर ते तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला मिळेल हे असे काहीतरी इफेक्ट्स. हां, हे बरोबरच आहे, फ्रीपिकवरती अवेलेबल आहे. यस, हे तुम्ही घेऊ शकता, पोल्का डॉट्स किंवा डॉट्स सर्च केलं तर येईल ते. तर हा पॅटर्न इथे टाकायचा, असा इथे ॲड केला, आणि ह्याला आपण करूया कलर बर्न, आणि ह्याला कलर बर्न करून थोडं छोटं करूया अजून. आणि हे डॉट्स एकदम जास्त डॉट्स नाही दिसले पाहिजेत, नाहीतर ते तुमचा फोटोलाच खराब करून टाकेल. हे थोडंसं ओपॅसिटी कमी करतो आहे, जे फोटो दिसला पण पाहिजे तो. तर आता ह्याच्यानंतर त्यांनी बोलबिडूचा लोगो लावलेला आहे इथे, आपण नको लावायला, ती त्यांची प्रॉपर्टी आहे, आपण नाही वापरू शकत, आणि वापरलं तर कदाचित प्रॉब्लेम येऊ शकतो. असो, तर हे झालं आपला गणताय. अच्छा, सॉरी, बघा इथे एक चुकलंच होतं, गणतय आहे, मी गणताय लिहिलं आहे. त्यानंतर ह्याला थोडंसं मोठं करूया, नरेटिव्ह गणतयला. आणि ह्याच्यानंतर आता आपल्याला जे ड्रॉप शॅडोचं काम करायचं होतं ते आपण करूया. हे सगळे लेयर्स आपण केले सिलेक्ट, आणि ग्रुप केले कंट्रोल G करून. ब्लेंडिंग ऑप्शन्समध्ये आलो, ड्रॉप शॅडो ॲड केली, ड्रॉप शॅडोची साईज कमी केली, आणि डिस्टन्स वाढवलं, आणि अँगल चेंज केला. अँगल चेंज करून ह्याची ओपॅसिटी थोडीशी कमी केली, आणि हे ठीक आहे, परफेक्ट. आता ह्याची रिडेबिलिटी पण परफेक्ट झालेली आहे. तर अशा प्रकारे आपण इथे बोलबिडूसारखा थंबनेल बऱ्यापैकी तयार केलेला आहे. तर या व्हिडिओमध्ये जे मी तुम्हाला म्हटलं होतं करून दाखवेन, ते मी आता इथे थंबनेल बनवून दाखवलेलं आहे.
तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट करा, तुमच्या प्रश्नांना मी उत्तर देईन. तुमचे काही रिक्वेस्ट असतील की तुम्हाला अजून अशा कुठल्या व्हिडिओज पाहिजेत, कमेंट करा, तशा व्हिडिओज आपण बनवू. तुमच्या आता लक्षात आलंच असेल, तुमच्या कमेंट्सला मी उत्तर देतो. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अजून एक गोष्ट, आपण प्रयत्न करूया की हा व्हिडिओ बोलबिडूपर्यंत पोहोचेल. आणि माहीत नाही हे शक्य आहे नाही आहे, पण आपण प्रयत्न करू. प्रयत्न करायला काय जात आहे, बोलबिडूचा जो कोणी डिझायनर असेल ना त्याला आपण भेटूया, किंवा प्रयत्न तर करू की त्याला आपण आपल्या चॅनलवरती आणू शकतोय का, किंवा त्याच्याशी आपण गप्पा मारायचा प्रयत्न करूया. त्याला शोधू आपण कोण आहे हा, किंवा बोलबिडूच्या टीमसोबत सुद्धा आपण प्रयत्न करू. जर शक्य झालं तर आपण त्यांच्याशी बोलू. झाले तर चांगलीच गोष्ट आहे, सगळ्यांना काहीतरी शिकायला मिळेल. बघू होत आहे का. बाकी व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.